नाही नाही समजा एक डोळा म्हणलं तर दोन डोळं म्हणाले इकडे भाजलेले त्या दिवशी भाजलेले होते हो. त्या दिवशी आपण भाजले का कोण दादा आला. दादा म्हणलं मला नाही बाबा जमत जास्त म्हणला. खालचं पाठवायचं सगळेच निघावे. सगळीच खाल्ले कॅरेट माणसं सगळीच निघावं म्हणजे हो. हां तुमचं नाव काय? बालाजी फुलचंद हे कधी लागण केलेली होती? 19 जुलै. 19 जुलैला लागण केलेली होती. किती बियाणं लागले साधारण तुम्हाला? 75 किलो बियाणं लागलं. किती एकर आहे आपलं क्षेत्र? 4 एकर. 4 एकरमध्ये 75 किलो लागलं. म्हणजे साधारणपणे किती खर्च आला असेल आपल्याला या 4 एकरच्या लागणीचा आणि बियाण्याचा? 50-55 हजार रुपये यांना लागण, रान तयार करणे आणि म्हणजे आज विक्रीपर्यंत यांना 50 ते 55 हजार रुपये खर्च हा 4 एकरसाठी आला. म्हणजे साधारण 15,000 रुपये प्रति एकर यांना कोथिंबिरीचा उत्पादन खर्च आलेला आहे. बरं, आता ह्याच्यामध्ये आपल्याला कोणती जात वापरली होती व आपल्याला कोणाचं सहकार्य मिळालं? लोकल व्हरायटी होती का? लोकल व्हरायटी होती यांच्याकडे गेलेली. आणि तुम्हाला कोणाचं सहकार्य मिळालं याच्यामध्ये? माळे साहेबांचं सहकार्य. कृषी विभागाचं तुम्हाला सहकार्य वेळोवेळी लाभलेलं आहे. याच्यानंतर मग आता तुम्ही याच्यामधलं जे बाजारपेठेचं व्यवस्थापन कसं केलं? बाजारपेठेसाठी काय केलं तुम्ही? व्यापाऱ्याला बरं, व्यापारी बाहेरून येऊन आपल्यातले व्यापारी इथे येतात. आणि हा तुमचा दरवर्षीचाच नियोजित आहे का? कोथिंबीर दरवर्षी करता का तुम्ही? बरं, दरवर्षी कोणत्या वेळेस करायची याचं तुम्हाला तंत्र अवगत झालेलं आहे. एकंदरीत तुम्हाला त्याची टायमिंग सापडलेलं आहे की बाजारात कधी कोथिंबीर आणल्यानंतर आपल्याला जास्त उत्पादन मिळेल. बरं, ह्याच्यामध्ये तुम्हाला काय फवारणीचा वगैरे खर्च आला का? फवारणीचा खर्च आलेला आहे. बरं, आता बाजारपेठेच्या नुसार आपल्याला अपेक्षित असं उत्पादन मिळालं तर आपल्याला उत्पन्न मिळालं का? उत्पादन तर तुम्ही चांगलं काढलेलं दिसतंय. 4 एकरमध्ये जवळजवळ 50 ते 60 हजार पेंडी निघेल असा प्राथमिक अंदाज दिसतोय. तर आपल्याला जे अपेक्षित उत्पादन निघालेलं आहे तर उत्पन्न निघालं का? किती उत्पादन झालं आपल्याला या 4 एकरमध्ये? 4 एकरमध्ये 3 लाख रुपये. 3 लाख रुपयाला तुम्ही गुत्तेच दिले. 3 लाख रुपयामध्ये यांनी ही कोथिंबीर गुत्तेच दिलेली आहे आणि 50 ते 55 हजार साधारण पेंडी इथं उत्पादित होईल. तर तुम्ही समाधानी आहात का? पण शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? काय म्हणजे कसं होतं हे फेराखाली फेर करावं लागते. बरं, त्याचं करताना फेराखाली एकदम फेर म्हणजे मार्केट सापडत नाही. मार्केट सापडत नाही. पण तुम्ही बाजारपेठेच्या कायम संपर्कात राहून फेरावर फेर घेऊन म्हणजे प्रत्येक वेळेस एक टप्पा देत तुम्ही कोथिंबीरीचं उत्पादन केलं पाहिजे. जेणेकरून आपल्याला आपण ज्यावेळेस मार्केटमध्ये भाव असेल, बाजारभाव ज्यावेळेस चांगला असेल त्यावेळेस आपला माल आपल्या शेतामध्ये सुद्धा उपलब्ध असेल. धन्यवाद. आपण अतिशय चांगलं प्रकारे कोथिंबीरीचं उत्पादन घेतलेलं आहे आणि इथून पुढे आमचा कृषी विभाग तुम्हाला सदैव तुम्हाला सर्वतोपरी सहकार्य करेल व भाजीपाल्यासाठी लागणारे तुम्हाला काढणी पश्चात तंत्रज्ञानासाठी लागणारे पॅक हाऊस म्हणा किंवा तुम्हाला ग्रीन हाऊस याची तुम्हाला वेळोवेळी आमच्याकडून मदत होईल. तुम्हाला काय आवश्यकता असल्यास तुम्ही कृषी विभागाशी संपर्क साधावा. धन्यवाद. गोड वाटायला तुम्हाला बघा बरं. अच्छा, कोण सांगा की